नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। उद्या दिनांक 4 जूनला निकाल लागणार आहे व तेव्हा हे स्पष्ट होणार आहे की कोणत्या मतदारसंघात कोण निवडून येईल। मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट दिसेल की नाही हे देखील उद्या स्पष्ट होणार आहे। मात्र जालन्यामध्ये ज्या अपक्ष उमेदवाराची सर्वाधिक चर्चा झाली त्या मंगेश साबळेंबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतो आहे, तो आपण बघणारच आहोत। मात्र त्यापूर्वी अनेक जणांनी याच मंगेश साबळेंवरती टीका केली की जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला तरीही तुम्ही का उभे राहिलेत। त्यामुळे अप्रत्यक्ष फायदा हा भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना होईल असा देखील अनेक लोकांनी अंदाज व्यक्त केला। आता ते उद्या स्पष्ट होईल की रावसाहेब दानवे हे निवडून येतील की डॉक्टर कल्याण काळे निवडून येतील की मंगेश साबळे निवडून येतील। मात्र न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे यांनी थेट टीव्हीवरती मंगेश साबळेंना जरांगे पाटलांनी पाठिंबा का दिला नाही हा प्रश्न त्यांनी ठामपणे उचलला आहे। सामान्य कुटुंबातल्या मंगेश साबळेला मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा का दिला नाही असा थेट प्रश्नच त्यांनी केला। नेमका विलास बडे काय म्हणाले एकदा ते बघूयात। पण ह्या सगळ्यामध्ये एक सामान्य माणसाची ही भावना होती। मराठा बांधवांची मी अनेक जणांशी बोललो तेव्हा ते असं म्हणाले की एक सामान्य मुलगा जो साबळे जालन्यामध्ये उभे राहिले मंगेश साबळे, मग ते मंगेश साबळेंच्या बद्दल का पॉझिटिव्ह बोलले नाहीत किंवा त्यांना पाठिंबा का दिला नाही। बघा, मनोज जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे ते इतरांना मोठं होऊ देत नाही। एक सामान्य मुलगा जो साबळे जालन्यामध्ये उभे राहिले मंगेश साबळे, मग ते मंगेश साबळेंच्या बद्दल का पॉझिटिव्ह बोलले नाहीत किंवा त्यांना पाठिंबा का दिला नाही। तर मीच एकटा लीडर पण ते स्वतःला राजकीय लीडर सुद्धा म्हणत नाहीत। नाही, मग मेटेनं उमेदवारी न मिळण्यामागे सुद्धा तीच राजकीय खेळी आहे। नाशिकमध्ये ज्यांना उमेदवारी नाही मिळाली त्याच्या मागे त्यांचा हात आहे।